राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अजितदादा अमर रहे. अजितदादा अमर रहे. हम तुम्हारे साथ हैं. अजितदादा पवार साहेब अमर रहे. साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन अकोल्यामध्ये आज आम्ही संपन्न करतोय, महाराष्ट्रात संपन्न होतोय आणि देशातही जिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तिथं देशात पण संपन्न होतोय. खरं तर अजितदादांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदा हा वर्धापन दिन संपन्न होत असताना पक्षवाढीची जबाबदारी आहे, पण त्याबरोबर अजितदादा आमच्यात नाही याचं खूप मोठं दुःख पण आहे. आणि त्यामुळं या वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह जाणवत नाही. पण तरीसुद्धा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून आज झेंडावंदन केलं आहे. राष्ट्रगीतानं झेंड्याला सलामी दिली आहे. भारत मातेचा जयघोष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जयघोष करत, आदरणीय सुनेत्रा वहिनींचा जयघोष करत पुढं वाटचाल पक्ष करतो आहे. आणि मला खात्री आहे की अजितदादांनी जी बीजं रोवली आहेत, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा यासाठी कार्यकर्ते कसोशीनं गावागावात भागाभागात काम करतील, महाराष्ट्रामध्ये काम करतील. आदरणीय सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वाखाली परत एकदा राष्ट्रवादी पक्ष झेप घेतो आहे. येणारी आव्हानं आहेत, येणारी संकट आहेत, याचा सगळा अंदाज पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांना पण आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे, कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. मला वाटतं गावागावात घराघरात पोचलेला पक्ष कोण असेल महाराष्ट्रात तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि मला वाटतं अजितदादांचं स्वप्न साकार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावागावामध्ये खूप चांगलं काम करा. आपलं गाव सुंदर असावं, आपल्या गावात शाळा चांगली असावी, आपल्या गावातली अंगणवाडी चांगली असावी, आरोग्यसेवा चांगली असावी, ज्या माय भगिनी आहेत त्यांची सुरक्षा चांगली असावी. असं सगळं सुंदर काम करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजितदादांचा आवडता विषय होता पर्यावरण. तर गावागावात हा पावसाळा सुरू होताना झाडं लावता आली तर कार्यकर्त्यांकडं बरं राहील. स्वतःच्या गावामध्ये कमीत कमी 100-500 झाडं लावा, त्याला वाढवा, त्याला उन्हाळ्याच्या काळात पाणी घालता येईन का तसं काहीतरी पहा. प्लास्टिक गावातून कमी करा. असं सगळं जर काम केलं तर मला वाटतं आजचा हा वर्धापन दिन यशस्वी झाला असा समजेल. आणि अजितदादांच्या स्वप्नांना कुठंतरी आपण रुजवतोय, पाणी घालतोय, वाढवतोय असं काहीतरी होईल. परत एकदा आपल्या सर्वांना, सगळेच नेते मंडळी, आदरणीय मनकर साहेब असतील, तालुका अध्यक्ष असतील, युवा अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, आमच्या राज्याचे नेते, असे सगळीजण इथं आवर्जून उपस्थित आहे. सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मायबाप जनतेला मी आजच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.